अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाज सत्ता संपादन व समाज प्रबोधन मेळावा अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आला होता। यावेळी मेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकर यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 25 उमेदवार मुस्लिम असणार असल्याचे सांगितले। यावेळी सरकार लुटणार सरकार असल्याने वंचित बहुजन आघाडी सत्तेकडे वाटचाल करत आहे। फाटक्या कापडाची आम्ही जमात या फाटक्या माणसांना सोबत घेऊन राज्यात सत्ता प्रस्थापित करू असेही बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले। लोकसभेत मुस्लिम मताधिक्य कमी असल्याचा उल्लेख देखील त्यांनी व्यक्त केला। MIM युतीमध्ये नसल्याची परिस्थिती दिसते, तरी देखील थोड्या दिवसात वंचित आघाडीचे चित्र स्पष्ट दिसेलच असेही मत बाळासाहेब आंबेडकर यांनी VCN न्यूजशी बोलताना सांगितले। त्याची वाटचाल करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार MIMला सुद्धा आहे। मागच्या लोकसभेमध्ये आम्ही युतीमध्ये होतो, कदाचित आत्ताच्या ह्याच्यामध्ये युतीमध्ये नाही अशी असणारी परिस्थिती दिसते। त्याच्यामुळे MIM जे काही मार्ग आखेल त्या मार्गाला आमच्या शुभेच्छा राहतील। आम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये मुस्लिम मतं मिळालीच नाहीत, त्याच्यामुळे या युतीचा तेवढं आमचं नुकसान नाही असं मी त्या ठिकाणी मानतो। पण एक होतं की मुस्लिम मानसिकता जी होती की त्यांना वाटत होतं की यामार्फत आपल्याला एक स्वतःचं प्रतिनिधित्व मिळेल अशी परिस्थिती होती। परंतु आत्ताच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेच्या नंतर मुस्लिम समाज हा पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीकडे झुकलेला आहे आणि आम्ही जसं म्हणालेलो आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान 25 विधानसभेच्या जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या जातील, त्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स फार मोठा आहे वंचित बहुजन आघाडीवरती असं आम्ही मानतो। VCN न्यूज करिता दर्यापूरवरून अमोल कंटाळे यांचा हा विशेष वृत्तांत।